श्रीमती राजेश आसवले. आम्ही बँड्रा गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहत होतो. म्हणजे तिथे ऑलमोस्ट 27 इयर्स मी तिथे राहत होती आणि ती गव्हर्नमेंट कॉलनी होती लाईक अ चाळ सिस्टीम. आणि माझं खूप एक वर्षापासूनचं ड्रीम होतं की मोठं घर घ्यायचं, 2 BHK घ्यायचा, जे नियर बाय गव्हर्नमेंट कॉलनीच्याच असेल, बँड्राच्या असेल. आणि समहाऊ परमेश्वराच्या कृपेने मला हे घर मिळालं. आणि हे घर म्हणजे मला एक असं माझं ड्रीम होतं की माझं घर खूप मोठं आणि सुंदर इंटिरियर केलेलं असावं. आणि मी खूप जसं हे घर घेतलं त्यानंतर आम्ही स्टार्ट केलं इंटिरियर जे असतील ते फाइंड आउट करण्याकरता. आणि असे बरेचसे मी बघितले, पण खूप असं बजेट लोकांनी सांगितलं, त्यामुळे मी खूप असे कोटेशन्स घ्यायला सुरुवात केली. बट समोर एकदा माझा हा मुलगा अंकित आसवले त्याने मला असं सांगितलं की मम्मी एक काका आहेत जे इंटिरियरचं काम करतात, जे मॅक्स इंटिरियर्स म्हणून आहेत, आणि आपण त्यांना एकदा बोलूयात. तर मी म्हटलं की ठीक आहे, सगळ्यांनाच बोललं तर आपण ह्यांनाही बोलून एकदा बघूया. नाईक साहेबांना बोलवलं आणि नाईक साहेब आले. त्यांनी हे घर बघितलं, म्हणजे अगदीच नवीनच घर होतं. त्यांनी बघितलं, त्यांनी मला सर्टन आयडियाज दिल्या ज्या मला खूप आवडल्या. आणि त्यांनीही मला हे सांगितलं. आणि माझं असं होतं की मला इमिजिएटली 1-1.5 महिन्यामध्ये शिफ्टिंग करायचं होतं. माझं टाईमलाईन फार कमी होतं, कारण आम्हाला आमचं गव्हर्नमेंटचं घर सोडायचं होतं. आणि मी त्यांना थोडंसं पुश करत होती की मला ह्या टाईम लिमिटमध्ये माझं घर पूर्ण करून हवं आहे. तर त्यांनी मला नाईक साहेबांनी अगदी सांगितलं की मॅडम तुम्ही काळजी करू नका, आपण 100% मी ट्राय करीन आणि मी तुमचं घर विदिन अ टाईम लिमिट, विदिन 2 मंथ्समध्ये तुमच्या हातात. माझ्या मिस्टरांची खूप आज इच्छा होती की हे जेव्हा व्हिडिओ करताना त्यांनी असावं म्हणून, कारण त्यांनाही इतकं सुंदर घर, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की आम्ही कॉलनीत राहायचो, गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये, आणि त्यांनी इतकी वर्ष गव्हर्नमेंट कॉलनीत राहिल्यामुळे म्हणजे हे घर बघून त्यांनाही इतका आनंद झाला होता. आज ते स्वतः यायला, म्हणजे इथे म्हणजे बसून हा व्हिडिओ करायला त्यांनी खूप इच्छा होती, उत्सुकता होती, पण त्यांनी ती ट्रान्सफर कोल्हापूरला झाल्यामुळे आज ते इथे हा व्हिडिओ करायला येऊ शकले नाहीत. पण त्यांचं असं स्वतःचं असं होतं की जेव्हा तू सांगशील तेव्हा माझं स्पेसिफिकली हे सांग की मी खूप खुश आहे हे घर बघून. आणि त्यांनीही खूप थँक्स बोललेत मॅक्स इंटिरियर्स आणि नाईक साहेबांना, कारण त्यांच्यामुळे आमचं दोघांचंही ड्रीम होम, म्हणजे आमच्या तिघांचंही, दोघांचं म्हणता येणार नाही, तिघांचंही हे ड्रीम होम तयार झालेलं आहे. आणि खूप सुंदर आहे, खूप खूप सुंदर आहे. मी खूप आनंदित आहे. म्हणजे प्रत्येक रूममध्ये फिरताना मला असं माझ्या घरात माझं स्वतःचं असल्याची खूप जाणीव होते. आणि मला ते असं वाटतं की हे माझं आहे, असं इतकं सुंदर वाटतं, कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट मॅक्स इंटिरियर इतकी सुंदर बनवलेली आहे. आणि म्हणजे मला स्वतःचं असं होतं आणि माझ्या मिस्टरांचं असं होतं की घरात आल्यानंतर एक शांती, पीस वाटला पाहिजे प्रत्येक जो कोण एंटर करेल. आणि मी हे नाईक साहेबांना मेसेज पास ऑन केला की मला तसं घर हवं आहे की जेव्हा मी कोणी एंट्री करेल किंवा मी जेव्हा एंट्री करेल किंवा आम्ही जेव्हा एंट्री करू तेव्हा आम्हाला तो पीस वाटला पाहिजे, असं तुम्ही ते घर आम्हाला बनवून द्या. आणि खरंच त्यांनी इतकं सुंदर आम्हाला घर बनवून दिलं की आज जे कोणी येत आहेत, माझे रिलेटिव्स वगैरे येतात किंवा आमचे नेबर्स येतात, ते प्रत्येकजण आम्हाला हेच सांगतात की तुझं घर खूप सुंदर झालेलं आहे आणि तुझ्या घरात आल्यानंतर खूप शांत, छान आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते.
माझं नाव अंकित असवले. माझा फ्रेंड होता कार्तिक राऊत म्हणून. त्यांनी मला सजेस्ट केलं की आर्यनच्या बाप्पांना जो इंटिरियरचा कॉन्ट्रॅक्ट दे, त्यांच्याकडनं कोटेशन घे, म्हणजे की कसं तुला जमतं आहे का. बिकॉज आम्ही फार इंटिरियरचे कॉन्ट्रॅक्ट बघितलेले, त्यांचा बजेट आम्हाला ते बजेट फ्रेंडली वाटले नाहीत, म्हणून आम्ही आर्यनच्या बाप्पांना कॉन्टॅक्ट केलेला की ते कौस्तुभ सरांना कॉन्टॅक्ट केलेला की इंटिरियर्स आम्हाला मी हे आमचं कोटेशन काढून द्या. त्यांनी बजेट फ्रेंडली आम्हाला ते वाटलं, त्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला. आणि वेरायज मला जसं हवं होतं माझ्या रूममध्ये, वेरायज माझ्या हॉलमध्ये, वेरायज म्हणजे मम्मीपाच्या बेडरूम, माझ्या किचनमध्ये सुद्धा, तसं त्यांनी मला ते करून दिलं. माझ्या पप्पांचं फार इच्छा होती की काही गोष्टी चेंज करावं असं, वेरायज म्हणजे कसं हवं त्यांना ते फॉल सिलिंग वगैरे हवं, असं पप्पाने त्यांना त्याचं हवं होतं, त्यांनी कसं करून दिलं आम्हाला. आणि भरपूर गोष्टी आहेत तशा त्यांनी मला करून दिल्या. आम्हाला वॉलपेपर्स हवे होते आमच्या घरामध्ये, तर ते काकाने आम्हाला सजेस्ट केले कसले वॉलपेपर्स आपण लावले पाहिजे, कसं नाही पाहिजे. वेरेज मला थोडं ॲस्ट्रॉनॉमीला इंटरेस्ट आहे, म्हणजे स्टार्समध्ये वगैरे इंटरेस्ट आहे, पण ते माझ्या रूममध्ये सटल ते सपोर्ट नाही का, सूट नाही करणार. त्यांनी सजेस्ट केलं की नाही तर सूट नाही करणार म्हणून, हे ज्या ॲज पर ज्या लॅमिनेशनच्या कलरच्या हिशोबाने. वेरेज त्यांनी आम्हाला लॅमिनेट सांगितले कुठला आहे ॲज अ बॉय म्हणून तुला कसं लॅमिनेट शूट करावं लागतील. वेरेज माझी फ्युचर वाईफ जेव्हा येईल माझ्या घरामध्ये तिचं पण ते कसं सूट झालं पाहिजे लॅमिनेशनचं, त्यांनी आम्हाला हेल्प केली. बरं, पप्पांची फार इच्छा होती की लाईक त्यांना एक हिडन बार हवं होतं घरामध्ये, त्यांनी ते बार करून दिला आम्हाला. म्हणजे त्यांची तो जो कन्सेप्ट होता बारचा ऑसम होता. म्हणजे त्याने आम्हाला सांगितलं की म्हणजे आमची स्वतःची अशी इच्छा होती, माझ्या मिस्टरांची स्पेसिफिकली अशी इच्छा होती की आपल्याकडे एक छोटासा बार असावा. आणि आम्हाला समजत नव्हतं ती कुठे तो फिट करायचा. आणि तेव्हा म्हणजे नाईक साहेबांनी आम्हाला सजेस्ट, म्हणजे त्यांनी पण खूप असं एकदम विचार बहुतेक 100% केला असेल. आणि त्यांनी मग आम्हाला सजेस्ट केलं की मॅडम, मी तुम्हाला तुमची जी इच्छा आहे तसा मी बार करून देतो, आणि तो तुम्हाला कुठेही कुणालाही कळणार नाही की तिथे बार आहे. आणि तो त्यांनी इतका सुंदर वॉलमध्ये हिडन बार आम्हाला करून दिलेला आहे की जे बघून माझे मिस्टर एकदम खुश झाले. आणि मिस्टरांचे फ्रेंड्स पण खुश झाले की अरे काय आयडिया आहे की आपण एक असं हिडन बार असू शकतो, ते पण वॉलमध्ये फिट करून त्यांनी आम्हाला दिला. आणि तो कन्सेप्ट तर ऑसम आहे, ऑसम. म्हणजे मी इतके इंटिरियरची कामं इन्स्टावरती किंवा इतर पण मी यूट्यूबवरती कंटिन्युअसली बघवते, कारण जेव्हा मला काम द्यायचं होतं तेव्हा. पण हा जो कन्सेप्ट होता हा तर अल्टिमेट होता, अल्टिमेट. आणि खूप सुंदर त्यांनी तो आम्हाला बार करून दिला, आणि माझे मिस्टर फार खुश आहेत तो बघून. माझ्या मुलाची फार अशी इच्छा होती की शिवाजी महाराजांचं, जे आता ट्रेंडमध्ये आहे की शिवाजी महाराजांचा एक वॉल पूर्ण बनवायची. मग त्यांनी आम्हाला आयडिया दिल्या की कसं आपल्याला ह्या एकाच वॉलमध्ये ते करता येईल.
आमच्या पूर्ण बिल्डिंगमध्ये प्रत्येकाने एकाच वॉलवरती वॉर्डरोब्स बनवले आहेत. वेरॅज त्यांनी मला सजेस्ट केलं की मॅडम आपण थोडंसं डिफरंट करू काहीतरी, कारण माझा मुलगा आता बऱ्यापैकी मोठा झालेला आहे आणि त्याचं तर आमचं फ्युचर 2-3 वर्षामध्ये मॅरेज करायचं होतं. तर ते फ्युचरमध्ये म्हणजे त्यांनी असं सजेस्ट केलं की एक ब्राईड आणि ग्रूम करता 2 छान असे आपण वेगळे वॉर्डरोब बनवूया आणि ते ह्याला काय ते विंडोजला आपण हे जॉईन करून करूया. मला ती आयडिया फार आवडली की खरंच फ्युचर करता त्यांनी जो विचार केला आमच्यासाठी तो मला फार आवडला. आणि मग मी म्हटलं की येस आपण गो हेड, आपण तसंच एक छानसा 2 वेगळे वॉर्डरोब बनवूया. आणि आम्ही तसे वॉर्डरोब बनले आणि ते बघितल्यानंतर आमच्या बिल्डिंगमधल्यांनी सगळ्यांनी असं हे केलं की अरे वा खूप छान आयडिया आहे, कारण 2 वेगळे वॉर्डरोब बनवलेले आहेत इन्स्टेड ऑफ 1 बिग वॉर्डरोब. साहेबांच्या कामाची प्रोसेस इतकी प्रॉपर होती की त्यांनी जसं आम्ही डिसाईड केलं की नाईक साहेबांना ही कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, त्यांनी लगेच एक ग्रुप फॉर्म केला. त्यांची टीम आणि आम्ही ह्यांनी पूर्णचा एक व्हॉट्सअप ग्रुप करून नाईक साहेबांनी आम्हाला एक सजेशन्स द्यायला सुरुवात केली. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते की जेव्हा आमचं लॅमिनेट चॉईस करायचं होतं त्या टायमाला आय वॉज व्हेरी मच कन्फ्यूज की कुठलं घ्यायचं, आणि मी एकदम डार्कर साईडला जात होती. वेळेस जेव्हा ते मला सतत आठवण करून द्यायचे, मॅडम तुम्हाला सटल कलर्स हवेत ना, सटल कलर्स, मग हे नाही आपण हे कलर घेतले पाहिजे. मग तेव्हा मग आम्ही तसे चॉईस करत गेलो. म्हणजे मी त्यांना काही कलर्स पाठवत होते किंवा काही डिझाईन्स मी इंस्टाग्रामवरनं पाठवत होते, पण ते त्यांच्या आयडियाजने ते बनवत होते आणि ते मला सांगत होती नाही मॅडम आपण असं नाही असं करूया, हे आपल्याला खूप छान दिसेल. जसं एक एक्झाम्पल म्हणजे माझ्याकडे खूप बुक्स आहेत रीडिंग करण्याकरता, आणि मला समजत नव्हतं की ते कुठे मी मॅनेज करू, कशा याच्यामध्ये मॅनेज करू. त्याने इतकी सुंदर आयडिया केली की आमच्याच वॉर्डरोबमध्ये, आमच्याच बेडरूमच्या वॉर्डरोबमध्ये त्यांनी एक साईडला मस्त एक बुकशेल्फ्स बनवलेलं आहे. इतकं सुंदर बनवलं आहे ते की माझे सगळे बुक्स, म्हणजे अदरवाईज मला थोडंसं टेन्शन होतं की माझे बुक्स मला पुन्हा कुठेतरी कोल्हापूरला वगैरे माझ्या घरामध्ये नेऊन ठेवावे लागतात, ठीक आहे, पण त्यांनी इतकं सुंदर ते बुकशेल्फ्स बनवलं की माझी सगळी बुक्स तिथे राहिली. इवन त्यांची खूप छान आयडिया की कारण काही ठिकाणी कसं होतं की आपले आलेले कपडे, जे घातलेले कपडे असतात ते असे दरवाजाच्या मागे, मी बरेच इंटिरियरवाल्यांचं बघितले, लोक दरवाजाच्या मागे ते हे करून देतात, पण तसं न करता त्यांनी वॉर्डरोबमध्येच मला ते ॲडजस्ट करून दिले. आणि ते छोटासा एक हे गप्पा बनवून त्यांनी त्याच्यामध्येच ते माझे कपडे वगैरे, बाहेरचे कपडे वगैरे ॲडजस्ट करायचे हे केलं. प्लस किचनमध्ये पण मी त्यांना सांगितलं होतं की मला मिक्सर करता वेगळं हवं आहे, किंवा माझ्या ओव्हन करता वेगळं हवं आहे, किंवा मला मोठी भांडी ठेवण्याकरता वेगळं शेल्फ हवं आहे वगैरे. अकॉर्डिंगली त्यांनी त्यांच्या आयडियाजने ते पूर्ण प्लॅन केलं. पण व्हॉट्सअपवरती सतत ते टचमध्ये असायचे आणि आम्हाला ते आयडियाज पाठवत राहायचे की आपण असं करूया का, तसं करूया का. मग ते माझ्या आणि त्यांच्या आयडियाजमध्ये, म्हणजे मी त्यांना सांगायची की नाही आपल्याला नाईक साहेब आपल्याला असं करायचं, मग ते आपल्याला मला सांगायचे नाही मॅडम आपण असं करूया, खूप छान दिसेल ते. आणि पण त्यांच्या आयडियाज नेहमीच खूप सुपर्ब असायच्या आणि अकॉर्डिंगली आम्ही तसं ते केलं आणि त्याप्रमाणे ते
माझी ना वास्तुशास्त्राप्रमाणे पण बसवली. म्हणजे त्यांना ती हे पण आहे की वास्तुशास्त्राप्रमाणे आपण कसं कसं कुठे कुठे ठेवलं पाहिजे, आणि तसं तसं त्यांनी ते ॲडजस्ट करत गेले आणि प्रत्येक वस्तू ते माझी ठेवत गेले. आणि छान, खरंच खूप सुंदर त्यांनी ते बनवलं. म्हणजे जे कोणी येत आहेत, माझे रिलेटिव्स वगैरे येतात किंवा आमचे नेबर्स येतात, ते प्रत्येकजण आम्हाला हेच सांगतात की तुझं घर खूप सुंदर झालेलं आहे आणि तुझ्या घरात आल्यानंतर खूप शांत, छान आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि रिअली हे सगळे एफर्ट्स फक्त नाईक साहेबांचे आणि मॅक्स इंटिरियर्सचे आहेत. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. थँक्स फ्रॉम आसवले फॅमिली बेसिकली, आमच्या तिघांकडनं, की त्यांनी इतकं सुंदर आम्हाला घर बनवून दिलं आहे.